स्ट्राइकवर आहे गौरव परब, मॅन फ्रॉम शिरोडा, आणि विजय परब तोही मॅन फ्रॉम शिरोडा. हलक्या पद्धतीचा चेंडू आणि पहिला चेंडू, पहिला गडी बाद. गौरव परब परततोय तंबूत. वीक रेटिंगला लागलेला हा पहिला धक्का. यष्टींच्या मागे चंद्रकांत घुले यांनी उत्कृष्टरित्या झेल टपलेला आहे. श्लोक हेमनानी, मॅन फ्रॉम बलुचिस्तान, दौडते रहो दौडते रहो दौडते रहो. पुढील फलंदाजासाठी आले ते म्हणजे निखिल चंदूरकर. पहिला धक्का, पहिला गडी बाद, पहिला गडी तंबूत परततोय व्ही क्रिएटिव्हचा. वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक हाताळताना संजय सिंग यांनी चांगलीशी सुरुवात करून दिली आरपी चॅम्पियन्सच्या संघाला. संजय सिंग त्याला सामोरं जाईल. निखिल चंदूरकर पुन्हा एकदा हलक्या पद्धतीचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केला. दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे सिद्धेश साळुंगे. त्यांनी स्वतःला जणू काही सरसावूनच घेतल्या चेंडूवरती, एका धावेतच रोखून ठेवलाय. पुढील चेंडू चांगला पॉईंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने तटवलाय आणि 4 धावा मिळवण्यात यश प्राप्त झालंय ते म्हणजे शिरोड्याचो विजय परब. चांगली अशी फलंदाजी दोन्ही संघासाठी. हा सामना डू ऑर डाई असणार आहे. चांगल्या रन रेटने दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. चांगलासा षटक हाताळताना संजय पहिल्या चेंडूवरती त्यांनी झेलबाद केला होता, परंतु चांगलासा कमबॅक विजय परब यांचं. पुन्हा आल्या पद्धतीने चेंडू चांगला तटवलाय, चेंडू गेला गॅपमध्ये आणि आलेला चांगलासा क्षेत्ररक्षण केलंय. 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्या आहेत आणि 2 धावा मिळवण्यात यश प्राप्त झाले ते म्हणजे निखिल चंदूरकर आणि विजय परब याला. चांगलासा ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये. चांगलासा क्षेत्ररक्षण, मॅन फ्रॉम चेंबूर सार्थक केरे. हलक्याचा चेंडू, चांगली दिशा दिली आहे आणि चांगलंसं क्षेत्ररक्षण, चांगलंसं क्षेत्ररक्षण. 4 धावा रोखल्यात आणि खेळाडू बाद झालाय. चांगलंसं क्षेत्ररक्षण राहुल बोबडे यांच्याकडनं चांगला असा चौकार अडवलाय आणि त्याच चांगल्या फिल्डिंग प्रमाणे खेळाडू धाव बाद झालेला आहे. वीक रेटिंग संघाला लागलेला हा दुसरा धक्का. वीक रेटिंग या संघाला लागलेला हा दुसरा धक्का. सिद्धेश, चांगलासा थ्रो सिद्धेशचा. नवीन बॅटर, नवीन फलंदाज पराग वांगणकर. बघूया पराग आपल्या संघासाठी काय अशी साजिसी कामगिरी करतात. आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे बेंट्स नेटवर्कचे सर्वेसर्वा प्रकाशजी शेट्टी यांनी जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रकाशजी शेट्टी बेंट्स नेटवर्कचे सर्वेसर्वा प्रकाशजी शेट्टी यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या या क्रिकेट स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळ त्याचप्रमाणे गणेशला प्रीमियर लीग तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ही वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात अभि परुळेकर आणि हे षटक पॉवर प्लेचं षटक म्हणून बॅटर निखिल चंदूरकर आणि पराग वांगणकर यांनी निवडलंय. पुढील चेंडू पॉवर प्लेची ओळख असणार आहे, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अभिषेक परुळेकर. ये दिल मांगे मोर अभिषेक परुळेकर.
फलंदाजीसाठी असणार आहेत निखिल चंदूरकर. काहीसा फसवा चेंडू, निखिल चंदूरकर याला काहीसा समजलेला नाही आहे. चेंडू हवेत आहे, खेळाडू चेंडूच्या खाली आहे, परंतु हा झेल सुटलेला आहे. पॉवर प्ले मध्ये झेल सोडणं म्हणजे स्वतः आत्महत्या करण्यासारखं आहे. अभिषेक परुळेकर यांच्याकडनं गचाळ असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. जर हा गडी बाद झाला असता तर पॉवर प्ले मधल्या धावा डबल नाही झाल्या असत्या. काहीसा विचार विनिमय करावा लागणार आहे निखिल चंदूरकर याला आपल्या फलंदाजीसाठी. पुढील चेंडू त्याला सामोरं जाईल पराग. स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, झेल घेता आला असता. आणि पॉवर प्ले मध्ये लागलेला हा झटका वीक रेटिंग या संघाला. आता धावा डबल होणार नाहीयेत. वीक रेटिंग या संघाला लागलेला हा तिसरा धक्का आणि तोही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 2 षटकही पूर्ण झाले नाहीत आणि तुमचे 3 खेळाडू तंबूत परतले आहेत. मी सागर दळवी यांना विनंती करेन की आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे बेंच नेटवर्कचे सर्वेसर्वा प्रकाशजी शेट्टी यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. मी प्रकाशजी शेट्टी यांना व्यासपीठाच्या मध्यभागी येण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. आम्हाला सहकार्य करणारे प्रकाशजी शेट्टी तुम्हाला मी व्यासपीठाच्या मध्यभागी आमंत्रित करीत आहोत. आणि त्याचप्रमाणे सागर दळवी यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित सत्कार करून घ्यायचा आहे. स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्यात यश प्राप्त झाला आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण जिकडे 1 धावा होत्या तिकडे 4 धावा जणू काही गिफ्ट स्वरूपातच दिल्या आहेत रोहित कांबळे यांनी. आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल प्रकाशजी शेट्टी यांचं मी गणेशला मित्रमंडळातर्फे तुमचे जाहीर आभार व्यक्त करतो. पुढील चेंडू त्याला सामोरं जाईल पराग. पुन्हा स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका होता परंतु 1 धावेतच समाधान मानावं लागणार आहे फलंदाज पराग याला. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये असणारे आरपी चॅम्पियन्स या संघाचे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये असणारे आरपी चॅम्पियन्सचे 12वे खेळाडू आकाश मकवाना आपली कामगिरी चांगल्या परीने निभावताना, प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवताना खेळपट्टीवरती त्यांनी अशी काहीशी साजेशी कामगिरी केली नाही आहे, परंतु आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम, सर्वांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम ते चांगल्या परीने करतात. पुढील चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले संदेश साळुंके, मॅन फ्रॉम गणेशला 12. 1 धाव घेण्यात यश प्राप्त झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा संघ मालक सचिन नेरुरकर आणि पराग वांगणकर याने पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये चांगलं असं ताळमेळ, चांगलं षटक हाताळताना सिद्धेश साळुंके, परंतु पहिल्या चेंडूवरती 2 धावा कमवल्यात. त्या म्हणजे पराग वांगणकरने एक बाजू पराग वांगणकर याने चांगल्या रीतीने पकडून ठेवली आहे. पुन्हा एकदा स्टेपवर मारायचा प्रयत्न, चांगला तटवलाय चेंडू, पंचांकडे नो चेंडू घोषित. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण संजय सिंग यांच्या मार्फत चांगला असा फटका होता, 1 धावेतच रोखून ठेवलं त्यांनी.
पुढील फ्री हिटचा चेंडू सामोरा जाईल सचिन. हलक्या पद्धतीचा चेंडू, चांगला समाचार घेतला, गॅपमध्ये ढकलला, एक धाव घेणार, पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण. या संपूर्ण सामन्यामध्ये दोन चेंडू त्यांनी सोडलेले आहेत. आम्ही आहे टेबलच्या खाली. तू शाळा केलीस खरोखर. आणि परीचा राजा स्कोर सांग रे. आता आउट झाला ना. आणि मैदानावरती फलंदाजीसाठी आले आहेत द बाप द बिल्डर सनी दादा नेरुरकर. काय झाला स्कोर? धावसंख्या झाली ती म्हणजे 24. तिसरं षटक चालू आहे आणि खेळाडू बाद. हर्षद परत. नवीन फलंदाज हर्षद, गोलंदाजी सिद्धेश. चांगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव असा चेंडू. चांगलासा तटवला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव घेण्यात यश प्राप्त झालंय. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 षटका अखेर विक्रिएटिक या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. गणेशिलाचे ज्येष्ठ सदस्य बाबीजी सारंग यांनी जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळ, त्याचप्रमाणे माजी विश्वस्त परविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा मंडळाचे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपण वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल गणेशला मित्रमंडळातर्फे तुमचे जाहीर आभार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं अर्थातच शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज राहुल बोबडे आणि त्याला सामोरा जाईल पराग वांगणकर. पराग चांगलीशी फलंदाजी करताना जणू काही एक बाजू त्यांनी सावरून ठेवलेली आहे. स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न चांगला तटवला आहे, चांगला झेंडू अडवला, एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न ढकलला, एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. संजय सिंग काहीशी डाईव्ह मारताना चांगली अशी फलंदाजी परत वांगणकर यांच्या मार्फत. चांगलं असं षटक विक्रिएटिक या संघासाठी. डू ऑर डायची ही मॅच. पुन्हा एकदा स्टेपआउट मारण्याचा प्रयत्न फसला आहे परंतु 1 धावा मिळवण्यात यश प्राप्त झालंय.
चांगलंसं रनिंग बिटवीन द विकेट. हर्षद आणि पराग या दोन्ही फलंदाजांमध्ये या 3 चेंडूंवरती त्यांनी तब्बल 5 धावा कमावल्या आहेत. पॉइंट टेबलवर डिपेंड आहे ना टॉप वाले दोन. चांगला गॅपमध्ये ढकललाय. 4 धावा मिळवल्या त्या म्हणजे पराग वांगणकर. एक बाजू त्याने सांभाळून घेतली आहे. एका बाजूने फलंदाजाची पडझड होत असताना टायगर अभि जिंदा आहे म्हणत त्यांनी 4 धावा कुठल्यात. चांगली अशी फलंदाजी व्ही क्रिएटिक या संघासाठी पराग वांगणकर मार्फत. 36 झाला. 36 आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 36 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश प्राप्त झालं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आवाज कर ना थोडा आवाज. डेड बॉल झालेला आहे. डेड ओव्हर झालेली आहे. इनिंग संपलेली आहे. माफ करा सिद्धेश साळुंके. आणि एक इनिंगची खेळी पूर्ण होत असताना धाव संख्या झाली आहे व्ही क्रिएटिक या संघाची 38 धावा झाल्या आहेत. 29 धावायचं लक्ष्य RP चॅम्पियन्स या संघासाठी. माफ करा 39 रन्स टू विन. क्वेश्चन थँक्यू. हॅलो. बघू नका वाढव. 39 धावांचं आवाहन मात्र या ठिकाणी चेस करावं लागणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर बस काय RP चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरोधात व्ही क्रिएटिक या 2 संघांमध्ये चालू असलेला हा शेवटचा सामना या लीग स्टेजमधला. 39 टू विन. 39 धावांचं आवाहन मात्र आता पार पाडावं लागेल या ठिकाणी. मात्र व्ही क्रिएटिकला विनंती आहे आपण सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. RP चॅम्पियन्स व्ही क्रिएटिकने मात्र प्रथमतः बॅटिंग केली आणि 38 धावा जमवल्या. आता RP चॅम्पियन्सला मात्र 39 धावांचं हे लक्ष्य पार पाडावं लागणार आहे. प्रथमेश हडकर आज मैदानाच्या आतमध्ये चांगली मेहनत घेतली आहे प्रथमेशने या स्पर्धेत. त्याचं खूप चांगलं सहकार्य राहिलं आमच्या आयोजन समितीसाठी. दिवस रात्र अगदी दिवस रात्र मेहनत घेतली आणि या स्पर्धेला आज यशस्वी करणं. किती ओव्हर मध्ये करायचे? 4 ओव्हरचा सामना आहे आणि 4 ओव्हरमध्ये 39 धावा बनवायच्या. 39 टू विन. एक ओव्हर में एक ये नहीं पता चल रहा है. वो ऐसा नहीं मालूम नहीं पड़ेगा. एक ओवर में करना तो जितना जल्दी हो सकता है जितना जल्दी होता है उतना जल्दी करो. एक ओवर में चला जरा लवकर फिल्डिंग लावून घ्या व्ही क्रिएटिक. व्ही क्रिएटिक फिल्डिंग लावून घ्या. RP चॅम्पियन सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला RP चॅम्पियन्स सलामीची जोडी रोहित कांबळे आणि रोहित कांबळेच्या जोडीला मात्र आणि अभिषेक परुळेकर. रोहित कांबळे आणि अभिषेक परुळेकर अशी सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जेवढा कमी मारणार तेवढं तू होणार. 18 बॉल सांगितलं ना, तू 18 बॉलच पकडणार. पण मी 18 बॉलच्या आतमध्ये बोललो, जेवढा मार्जिन तेवढा तुला फायदा आहे बोललो. 4 ओव्हरमध्ये काय करायचं आहे, गाडी करायचं असं पण तिथे निघणार आहे ना, काढणार आहे ना.
24 चेंडू आणि 39 धावांचं आवाहन. रोहित कांबळे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला अभिषेक परुळेकर. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बॉलिंगसाठी मात्र विक्रेटिक संघाकडून गौरव परब पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश लीला प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आपण बघत आहात. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 39चं लक्ष. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र साताडे. तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तेजुकायाचा राजा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजनजी सातार्डेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आम्ही गणेश लीला प्रीमियर लीग मध्ये राजनजी सातार्डेकर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव आणि नुकतंच मात्र सन्माननीय राजनजी सातार्डेकर साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि पाठीमागे जी मुलं खेळत आहेत त्यांना विनंती, आपण आपला खेळ बंद करा. आणि यावेळेला मिसफिल्ड पाहायला मिळतंय. खेळाडूला मात्र चकमा देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बाबूश क्रेन सर्व्हिस चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. विशेष योगदान आहे बाबूश क्रेन सर्व्हिसेस, त्याचबरोबर हॉटेल मेजवानी. आम्हाला एक चावी सापडली आहे, त्याला टॉम अँड जेरीचं किचन आहे. ज्याची कोणाची ती चावी असेल ती चावी आपण ओळख पटवून घेऊन जायची आहे. चांगला फटका या वेळेला आणि तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. गौरव परब गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर सध्या अभि परुळेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त स्लायसिंग कट पाहायला मिळेल आणि या स्लायसिंग कट सोबत मात्र हा खणखणीत दणदणीत JW खामकर मसाले चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्वीप केला आहे. पुन्हा एकदा मात्र दोन खेळाडूंच्या मधून जागा शोधत बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. BCS चौकार पाहायला मिळतोय, अर्थात बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती. 2 चौकार आतापर्यंत आली या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गौरव परबची ओव्हर मात्र महागडी ठरली आहे आणि 39 धावांचं आवाहन. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार मात्र केला गेलाय. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. बघूया आता मात्र पॉवर प्लेची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते. रोहित कांबळे आणि त्यांच्या जोडीला अभि परुळेकर चांगली स्टार्ट दिली आहे. इंग्रजीमध्ये जसं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन, तसंच काहीच मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल. नितीन दुधवडकर गोलंदाजीसाठी आले आहेत. ओव्हर थ्रो झालाय आणि किती धावा येतील या बॉलवरती हे आपल्याला माहित करून घ्यायचंय पंचांकडून. 1 रन शॉर्ट आहे. 1 धाव अर्धवट काढली गेली आहे. 2च धावा मिळतील. ओव्हर थ्रो मुळे मात्र बॉल डिक्लेअर कडे गेला आणि त्यानंतर मात्र आणखीन 1 धाव. 2 धावा ऑलरेडी धावून काढल्या होत्या, पण त्यातली 1 धाव जी आहे ती अर्धवट काढली गेली होती. त्यामुळे टोटल 3 रन मधले 1 धाव वजा करून 2च धावा मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जितक्याही धावा बनवाल, जर विकेट गमावली नाही तर त्या धावा तुम्हाला दुप्पट करून दिल्या जातील. ऑफर कायम आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा पंचांकडून मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात आहेत. अवांतर धावांची घोषणा होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या वेळेला पंच लागू करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रिएटिक आणि RP चॅम्पियन्स सातत्यपूर्ण मात्र एक्स्ट्रा रन्सची मात्र घोषणा त्या ठिकाणी पंचांकडून होती. कधी व्हाईट बॉल कधी नो बॉल, पण यावेळेला बॅट कट होती. त्यामुळे पंचांनी आपला निर्णय जो आहे तो मागे घेतलाय. आपलं डिसिजन रिवोक केलं आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल मागे डिक्लेअर केलाय. चला ठीक आहे. मला वाटलं मागे बॉल अडवला आधी वाईट दिला. व्यासपीठावरती मात्र उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. ज्येष्ठ सदस्य भावी सारंग सत्कार सुनील तावडे. कुठले सदस्य?
आपल्या गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गणेश लीला गृहनिर्माण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बाबी सारंग साहेब यांचा विशेष सन्मान आज आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी सन्माननीय सुनीलजी तावडे साहेब यांना विनंती करतोय की आपण बाबी सारंग साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. आमचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बाबी सारंग साहेब त्यांचा हा विशेष सन्मान आज व्यासपीठावरती केला जातोय. जाणून घेऊया काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. खूप सारे एक्स्ट्रा रन्स खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन दुधवडकर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बघूया आता या ओव्हरमधून टोटल किती रन्स झाले आहेत आणि त्यांना दुप्पट करून किती धावा मिळणार आहेत. तर या ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पॉवर प्ले मध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर 11 धावा आल्या आणि 11च्या दुप्पट 22 धावा मात्र मिळणार आहेत. आणि पहिल्या षटकाखेरीस आपण जर पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या, 15 धावा आल्या होत्या. त्यामुळे टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 15 आणि 22 एक शॉट काढली आहे, एक शॉट होता रे. 22 अधिक 15 म्हणजे एकूण 37 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आता 2च धावांची गरज आहे. आणि तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तेजुकायाचा राजा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजनजी सातर्डेकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आज व्यासपीठावरती केला जाणार आहे. आमच्या गणेश लीला प्रीमियर लीगचे आधारस्तंभ सन्माननीय बबनजी तावडे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते मात्र राजन सातर्डेकर साहेबांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. आणि अशा पद्धतीने मात्र आरपी चॅम्पियन्स सामना जिंकलेली आहे. लाला बशीर शेख मात्र आता खुश आहेत. या मॅच नंतर चेहऱ्यावरती मात्र एक चांगली स्माइल बघायला मिळते. लाला बशीर शेख यांच्या सन्मान मात्र होतोय व्यासपीठावरती.